पश्चिम रेल्वेच्या वाणगाव आणि डहाणू रोड या स्थानकादरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरल्यानं लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरती परिणाम झालाय। मध्यरात्री साधारण 2:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर येत आहे। या अपघाताचा पश्चिम रेल्वेवरच्या लांब पल्ल्यावरच्या गाड्यांवरती परिणाम झालाय। सर्व गाड्या डहाणू स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत। या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या 11 गाड्या रद्द करण्यात आल्याचं कळतंय। मात्र या अपघाताचा लोकल वाहतुकीवरती मात्र परिणाम झालेला नाहीये, त्यामुळे मुंबईकरांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, सध्याची इथली स्थिती काय आहे आणि मुंबईकडून जाणाऱ्या 12 ज्या गाड्या आहेत त्या रद्द झाल्याचं देखील कळतंय, तुझ्याकडे काय तपशील? सध्या काम आहे हे युद्ध पातळीवर चालू आहे। जे रुळावर 11 डबे घसरलेले आहेत डहाणू आणि वाणगावच्या दरम्यान, इथे ते काम जे आहे हे चालू आहे। वरिष्ठ अधिकारी रेल्वेचे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। साधारण जवळपास 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मुंबईहून जाणारी मालगाडी जी आहे ही वाणगाव आणि डहाणूच्या दरम्यान घसरल्याने त्याचे 11 डबे रुळावरनं निघालेले आहेत। त्यामुळे मोठी जी आहे ही जे बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत, मुंबईहून गुजरातकडे या गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। एकूण 11 गाड्या ज्या आहेत ह्या मुंबईहून जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या बाहेरगावी त्या बंद पडलेल्या आहेत। गुजरातहून जे आज सोमवार असल्यानं तिकडले हे चाकरमाने हे जे येतात मुंबईला त्यांना मोठा प्रॉब्लेम झालेला आहे गुजरातहून येणाऱ्या। एकूणच 5:15 वाजता विरारहून बोईसरला गाडी सोडलेली आणि 6:15 बोईसरहून विरारला गाडी सोडलेली। त्यामुळे विरार बोईसर गाड्या सोडलेल्या आहेत। ह्या ज्या आहेत लांब पल्ल्याच्या गाड्यांना इफेक्ट झालेला आहे, मात्र पश्चिम रेल्वेच्या ज्या लोकल आहेत त्यांना कुठलाही इफेक्ट झालेला नाही। रेश्मा, निश्चित प्रभाकर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।